फार मोठं सांगावं असं वाटतं की बाबा विरोधकांचं पण आपण काम केल्यामुळं की विरोधक जास्त म्हणजे जास्त कुणाला जास्त आम्हाला राहिलेलं नाही. लोक उमेदवार निवडणूक का लढवतात तर त्यांना पैसे कमवायचे असतात, त्यांना त्यांचं घरं भरायचे असतात. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे असं म्हणायचं की काही लोकांच्या मते बदनाम झालं, काही लोकांच्या मते राजकारण बदनाम झालेलं आहे. मात्र तसं नाही. खऱ्या अर्थानं आजपर्यंत फक्त रस्ते, गटर, वीज, पाणी ह्या बेसिक सुविधांच्यावरच बोलतो. बेसिक सुविधांच्यावरच बोललं जाते. हा विकासाचा भाग नाही. पहिल्यांदा बोलतात की हा माणूस कामाचा आहे. मंडळी नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या महानगरपालिकेच्या इलेक्शनचं सर्वकडे धुरा उडतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची जोरदार तयारी उमेदवारांच्याकडे सुरू झाली. या पार्श्वभूमीवरती के न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती आपल्यापर्यंत घेऊन येतोय. असं नाही की ते प्रमोशनल आहे, यासाठी की त्या लोकांच्या डोक्यात नेमकं काय पुढलं प्लॅनिंग आहे, निवडणुकाच लढवणं हेच फक्त आहे की त्या व्यतिरिक्त लोकांच्याकडे काही कामं, लोकांसाठी काही कामं करायची आहेत, हे सर्व आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. काही कॉन्ट्रोवर्सी प्रश्न सुद्धा असणार आहेत या मुलाखतीमध्ये, त्यामुळे आवर्जून ही मुलाखत शेवटपर्यंत पहा. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 7 मधील श्री विशालजी शिराळे साहेब. तुमचं पहिल्यांदा स्वागत सर. नमस्कार. नमस्ते. सरांची मी थोडक्यात ओळख करून देईन. जवळपास 7 दशकाहून अधिकचा सामाजिक कार्याचा सरांचा वारसा आहे. कारण सरांचे आजोबा अण्णासाहेब शिराळे साहेब जे महानगरपालिका अस्तित्वात नव्हती कोल्हापूरची, त्यावेळेपासून कोल्हापूर महानगरपालिकेचे काउन्सिलर म्हणून काम केलं होतं आणि त्यावेळेपासून वडील सुद्धा राजकारणात होते. फार मोठा वारसा आहे आणि म्हणूनच मी वेगवेगळे प्रश्न यासाठी घेतलेत. स्वतःचा एक त्यांचा व्यवसायही आहे. नेमकी आता इलेक्शनची सुरुवात तर झाली आहे, डिक्लेअर झालेत निवडणुका, अजून तिकीट डिक्लेअर झालेले नाहीत. परंतु महत्वाचा सर मुद्दा असा आहे की इच्छुक आणि सर्वांनी जोरदार नोटबंदी सुरू केली आहे. भेटीगाठीपासून जवळजवळ एक प्रकारचा प्रचार निम्मा संपलाय असं म्हणायला पाहिजे, एवढी जोरदार तयारी झाली. त्यात तुम्ही आघाडीवरती आहात. भाजप पक्षाच्या कडनं तुम्ही फार मोठी तयारी याच्या आधीपासून फार केलेली आहे. माझा पहिला प्रश्न हाच असेल की का, म्हणजे एवढा मोठा वारसा आहे तुमचा आता सामाजिक कार्याचा, राजकारणाचा सुद्धा मोठा वारसा आहे, तर ती एक मोठी जबाबदारी आहे. तर आत्ताच्या निवडणुकीला तुमचं नेमकं दृष्टिकोन काय किंवा तुमचं व्हिजन काय असणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी? या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीला सामोरं जात असताना एक माणसांचं जे आपल्यावर प्रेम आहे, हे नातं आहे, हे नातं त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यापासून ते त्यांच्या कोणत्याही प्रकारचं कोल्हापूर महानगरपालिकेशी निगडीत असलेलं काम असू देत किंवा इतर कुठल्याही खात्याशी निगडीत काय तर त्यांचे प्रश्न असू देत, हे आपण 100% सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि तो सोडवल्यानंतर एक जो आनंद मिळतो, हेच खऱ्या अर्थानं भरपूर आनंददायी आहे. आणि नुसताच म्हणजे आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की माझ्या आजोबांच्या पासून ते वडिलांच्या पर्यंत एक व्यापार धंदा करत असताना त्यातून जे आपण कमवतो त्यापेक्षा या माणसांच्या माध्यमातून जो आपला त्या माणसांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं, त्यांचं काम एखादं पूर्ण झाल्यावर तो आनंद व्यक्त करतात, धन्यवाद म्हणतात, ह्यामध्येच फार मोठं समाधान आहे असं आम्हाला वाटतं. नाही, ही फार मोठी जबाबदारी सर सुद्धा आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही सामाजिक काम करताना किंवा लोकांच्या अडीअडचणी सोडवताना एक आनंद जो मिळतो, आत्मिक आनंद मिळतो. पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय वगैरे आपण करू शकतो, पण तो आनंद मिळवण्यासाठी सामाजिक कामच करावं लागतं आणि ते एक वेगळं समाधान आहे. याच्याच बरोबर तुमच्यावर एक जबाबदारी सुद्धा आहे. मी काय म्हणतोय की वडिलांपासून, आजोबांपासून असेल, फार मोठ्या सामाजिक कार्याची फार मोठी जोड किंवा परंपरा तुम्हाला लाभलेली आहे. तुमच्या घराण्याकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन, किंवा मी आता त्या भागामध्ये फिरलो आपल्या पेठेतनं, तर त्या लोकांचा एक दृष्टिकोन असा आहे की तुम्ही त्यांच्या प्रत्येक हाकेला, अडीअडचणीला प्रत्येकाला तुम्ही अवेलेबल असायला पाहिजे. तर यावेळी अशी अडचण होती की ज्यावेळी तुम्ही निवडणुकीत उतरता त्यावेळी तुम्ही एका पक्षाकडनं असता, विरोधक काही असणार, साहजिक मतदार पण विरोधक असणार. त्यावेळी त्या लोकांना तुम्ही कसं मदतीला जाणार, कारण ती लोक तुमच्याकडे येणार कसे विरोधक असणार आहेत. तर असा काही दुजाभाव राहतो का? नाही. गेल्या एक माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 वर्षामध्ये ज्या 2 निवडणुका पार पडल्या, ह्या निवडणुकांमध्ये राजकारण हा विषय फक्त मतदानाच्या दिवसापर्यंतच मर्यादित राहतो आणि तिथनं पुढे चालू होते ते फक्त समाजकारण. कारण विरोधामधला घटक, विरोधामधले नागरिक किंवा मतदार सुद्धा ज्यावेळी आपल्याकडे एखादं काम घेऊन येतात त्यांना सुद्धा तेवढीच सन्मानाची वागणूक आपल्याकडे मिळते. म्हणजे इतर नेत्यांसारखं कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गटाचा आहे? आपल्या भागामध्ये आज गेल्या 15 वर्षामध्ये 2-3 ठिकाणी आमचे प्रभाग बदलले. तर यामध्ये सर्वच नागरिकांना, म्हणजे विरोधातले होते मला असं एक म्हणजे फार मोठं सांगावं असं वाटतं की बाबा विरोधकांचं पण आपण काम केल्यामुळं की विरोधक
जास्त म्हणजे तुम्हाला जास्त राहिलेलं कुणाला जास्त आम्हाला राहिलेलं नाही. तेच मला तिथे एक जाणीव झाली की तिथे हा. कट्टर विरोधकपणा एवढा काय राहिलेला नाही 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 दिसत नाही. आणि मुळात हेच पाहिजे लोकल लेवलला. मोठ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत ते ठीक आहे, परंतु लोकल लेवलच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बरोबर, निवडणुकांमध्ये बरोबर. आपला थेट संपर्क प्रत्येक घरापर्यंत कुटुंबापर्यंत येत असतो. त्यामुळं इतकं वितुष्ट किंवा इतकं राग मनात धरणं हे या ठिकाणी तर योग्य. काय होते एखाद्या विशिष्ट गोष्टीवर मतभेद असू शकतात, हा. खरं मनभेद राहून उपयोगाचं नाही. हो एखाद्या मताबद्दल आपलं एक दुमत असू शकतं, बरोबर. कारण तो मनभेद नाहीत. त्या मताविषयी तो विषय संपला की परत जे काय नातं आहे ते नातं असं सुरू राहतं. आता ठीक आहे, तुम्ही सामाजिक कार्यात आहात, तुमचं घर सामाजिक कार्यात असल्यामुळे तुम्ही एवढे छान मोठे विचार मांडलेत, परंतु लोकांच्यात किंवा जनतेमध्ये खूप साऱ्या अशा पण चर्चा असतात की लोक उमेदवार निवडणूक का लढवतात, तर त्यांना पैसे कमवायचे असतात, बरं. त्यांना त्यांचं घरं भरायचे असतात. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, खऱ्या अर्थानं आजपर्यंत अशी फक्त ठराविकच उदाहरण झालेले आहेत ज्यामुळे ही निवडणूक किंवा निवडून येणारे सगळेच जे नगरसेवक किंवा त्या पदावरचे पदाधिकारी हे म्हणजे असं म्हणतात की काही लोकांच्यामुळे ते बदनाम झालं, काही राजकारण. लोकांच्यामुळे ते राजकारण बदनाम झालेलं आहे. मात्र तसं नाही. आज आम्ही सुद्धा राजकारण करत असताना किंवा या नगरसेवक या पदावर वावरत असताना पैसे मिळवण्यासाठी आपल्याकडे काम धंदे उद्योग भरपूर अवेलेबल आहेत, आपण ते करतोय. त्या उद्योगाच्या माध्यमातून पण सुद्धा आपण रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतोय. मात्र या सामाजिक जी कामं आहेत हे सोडवून किंवा समाजातले प्रत्येकच गट, आज माझे जेवढं काय माझं मित्रमंडळी आहेत किंवा इतर नागरिक आहेत, यांच्या ज्या प्रभागातल्या यांच्या ज्या समस्या सोडवून किंवा त्यांचे वैयक्तिक प्रश्न सुद्धा काय असतील तर त्या वैयक्तिकरित्याला सोडवून तो आनंद जो मिळतोय तो वेगळाच आहे. नाही, ह्याच्यातनं मला एक मुद्दा तुमचा कळाला, कारण तुम्ही दुसऱ्यांदा हे उत्तर दिले की लोकांच्या समस्या सोडवण्याचा आनंद. मला दर्शकांना हे पण सांगायचं आहे की स्वतःचा व्यवसाय फार चांगला व्यवसाय आहे, फार चांगला इन्कम आहे. राजकारणापेक्षा एखाद्या व्यवसायातनं सन्मानानं मस्तपैकी शांतपणे पैसे कमवणं सोपं आहे आणि ते तुम्ही कमवताय किंवा त्याच्यापेक्षा चांगलं इन्कम असताना सुद्धा राजकारणात येणं. सरांचं दुसऱ्यांदा उत्तर आलं म्हणून मी हे मुद्दा सांगेन की लोकांची कामं करताना, लोकांच्या समस्या सोडवताना, त्यांच्या अडीअडचणीला जाताना जो आनंद मिळतो, त्यांना काही प्रॉब्लेम मधनं बाहेर काढल्यानंतर जो आनंद मिळतो, तर तो एक वेगळा आहे. पैशाच्या व्यतिरिक्त जे आपण आत्मिक समाधान मिळतो ते त्यातनं मिळतं. आणि त्यामुळे असेल की तुम्ही राजकारणामध्ये किंवा आता या रिंगणामध्ये नगरसेवकच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात. काय वाटतंय, म्हणजे आता प्रत्येक पक्ष प्रत्येक गट असंच म्हणतोय की आमचा झेंडा महानगरपालिकेवरती, कोल्हापूर महानगरपालिकेवरती असणार आहे. आपला आता महायुतीमध्ये तुम्ही आहात, भाजपकडनं आहात, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, तर या सर्वांची मोठ चांगली बांधलेली आहे. सत्ता आली तर काय कोल्हापूरला वेगळा फायदा होईल? कारण कोल्हापूरचं एक आतापर्यंत गणित आहे की राज्यात वेगळं, देशात वेगळं आणि कोल्हापुरात वेगळं असतं. परंतु इथं जर तसा बदल झाला तर काय गणित चांगली होती, विकासासाठी काय मुद्दा? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. दरवेळी आपल्या कोल्हापूरची एक वेगळी विचारधारा राहिलेली आहे. हो, आजपर्यंत जर का इतिहास बघितला तर विधानसभेमध्ये सत्ता वेगळी, कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता वेगळी, अशा ह्या सत्ता बदलामुळं काही भरपूर प्रश्न प्रलंबित राहतात. कोल्हापूरचा विकास त्यामुळे खुंटला असं म्हणायचं? हा, आज खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या ज्या काय योजना आहेत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचं जे काही धोरण आहे स्थानिक स्वराज्यांच्या म्हणजे संस्थांच्या बाबतीत, त्याची एक काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याचा हा आता काळ आलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या युतीचा 100% मला खात्री आहे की महापौर हा होणारच. आणि ह्याच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं आजपर्यंत फक्त रस्ते, गटर, वीज, पाणी ह्या बेसिक सुविधांच्यावरच बोलणं, बेसिक सुविधांच्यावरच बोललं जाते. विकासाचा भाग नाही. खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा विकास हा येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हदवाडीचा विषय असेल, IT पार्क असेल, कन्व्हेन्शनल सेंटर असेल, आपल्या शेंडा पार्कमध्ये जे मोठं हॉस्पिटल चालू आहे त्याची बांधणी असेल, असे कित्येक प्रकल्प तुम्हाला येत्या 5 वर्षांमध्ये कार्यान्वित झालेले दिसतील. ट्रॅफिक समस्यांसाठी कोल्हापूरमध्ये जे गरजेचे आहेत 7 ते 8 फ्लायओव्हर म्हणजे नितांत गरजेचे आहेत. आज ट्रॅफिक कंट्रोल करायसाठी फार अडचण होती. तर ह्या ज्या योजना आहेत याची एक किंवा आपलं महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. आज आपल्यानंतर सुद्धा भरपूर तीर्थक्षेत्र अशी फारच हे झालेत, डेव्हलप झालेत. आपल्या इथं अजून राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे कोल्हापुरात सुद्धा तो बदल झाला. कोल्हापुरात सुद्धा ती सत्ता आली तर हा सगळा विकास होऊ शकतो. हो, 100%. तो आजही कोल्हापूरमध्ये, आता तुमच्याही प्रभागामध्ये काही वेळेला बघायला मिळत असेल, तिकडे तरी फार कमी प्रमाणात पाण्याचा प्रश्न. महिला त्यामुळे फार कंटाळाला विकलेल्या असतात. महिलांची मतं या निवडणुकीत फार महत्वाची. लाडकी बहिणीनं
होय. तसं आता हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. ह्या तुमच्या पाण्या प्रश्नाच्या याच्यावर मी एक फार म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या भागामध्ये एक समाधानकारक वातावरण आहे. नशिबान समजतो की आमच्या प्रभागामध्ये असा पाण्याचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. मात्र त्याचं एक सुनियोजन करणं गरजेचं आहे. कदाचित ज्यावेळी जर का पंपिंग स्टेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तरच आमच्या भागामध्ये एखाद दुसरा दिवस पाण्याची कमतरता भासते. आणि खरं तर हे जो आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 7, हा अगदी जुनं कोल्हापूर आहे, दाटीवाटीचं आहे. अगदी छोटी छोटी घरं आहेत. यामध्ये ते एखादं कुटुंब एक दिवसाचं एक बॅरल सुद्धा पाणी साठवू शकत नाही, अशी अडचणीचं काम आहे. त्यामध्ये जर का एखादा दिवस सुद्धा जर का पाणी आलं नाही तर त्यांची एक फार मोठी समस्या आणि लय मोठा प्रश्न उद्भवतो. बरोबर. तर ह्याचं एक सुनियोजित काम करणं पाण्याच्या व्यवस्थापनासाठी फार गरजेचं आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेनं मागच्या काही वर्षांमध्ये हातात घेतलेल्या जे पाण्याच्या नवीन टाक्या उभ्या केल्या ते आहे. आमच्या प्रभागामध्ये 2 टाक्यांची दुरावस्था झालेली आहे व त्याची परत रिपेरी करून ती टाकी पूर्ण क्षमतेने भरून त्याचं जर का पाणी जर का आमच्या भागामध्ये जर का परत जर का सुरळीत जर का सुरू झालं तर एक चांगल्या प्रेशरनं फोर्सनं पाणी येईल. जे जुन्या काळात आता माणसं म्हणतात की आमचं 2-3 वर्ष 5 वर्षापूर्वी पाणी आमचं वरच्या मजल्यावर येत होतं, आता वरच्या मजल्यावर येतच नाही. टाक्यांच्या दुरावस्थेमुळे टाक्या पूर्णपणे भरल्या जात नाहीत, त्यामुळे त्याचं प्रेशर कमी होते. तर ही थोडं त्याबद्दल नियोजन करणं गरजेचं आहे आणि ते 100% प्रश्न ह्याच्यात महत्वाचं आहे. कारण याच्यामुळे महिलांच्या मनामध्ये मतदारामध्ये त्या उमेदवाराबद्दल एक वेगळी भावना निर्माण होते. त्यासोबत अजून एक मुद्दा आहे, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरती जर भर दिला तिथल्या उमेदवारांना तर महिला त्याच्या पाठीमागे फार ठामपणे उभा राहतात. घरात कसलंही वातावरण असू पती किंवा घरातले मुलं काही सांगतात की या पक्षाला करायचं आहे विचार नाही, पहिल्यांदा बघतात की हा माणूस कामाचा आहे. तर तसं तुम्ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काय योजना डोक्यात आहेत किंवा तुमच्या प्रभागामध्ये काय काम केले त्याच्यावरती? आज खरं तर एक सांगतो की आमच्या भागामध्ये ज्या गरजू महिला आहेत व त्यांना खरोखरच एखादं काम करायचं आहे, घरगुती काम करायचं आहे, यांना आपण आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणजे माझी मिसेस सुद्धा राजमाता पतसंस्थेच्या एक सदस्य आहेत, तर त्याच्या माध्यमातून आपण त्यांना कर्जाचा पुरवठा करतो जेणेकरून त्यांना त्यांचा काम उद्योग करता येईल घरी बसल्या आणि 4 पैसे मिळून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागता येईल. हा तर आमच्याकडनं चाललेला प्रयास आहे. आमच्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना काय रोजगार देता येतोय का, आणि ते आहेत, रोजगारला आपल्याकडे येतात. आणि हे सोडून ज्या काय केंद्र सरकारनं राज्य सरकारनं महिलांच्या योजना ज्या बळकटीसाठी किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी ज्या काही योजना काढल्या त्याची एक प्रभावी अंमलबजावणी आमच्याकडून येत्या काळात होईल. माडिक साहेबांचे तुम्ही खंदे कार्यकर्ते आहात, भगीरथी महिला संस्थेचं तिकडे काय त्याच्यामध्ये हातभार आहे? नाही, भगीरथी संस्थेच्या मार्फत सुद्धा या महिलांना भरपूर उद्योग असे आमच्या भागातले चालू झालेले आहेत. घरगुती अगदी म्हणजे पापड तयार करण्यापासून ते दिवाळीचा फराळ तयार करण्यापर्यंत साहेबांच्या माध्यमातून जे काय बाबा एक फेस्टिवल भरवलं जातं तर त्यामध्ये सगळ्यांना तिथं मोफत स्टॉलचे हे झाले म्हणजे वितरित केले जातात जेणेकरून त्यांना बऱ्यापैकी 1-2-4 दिवसांमध्ये त्याचा फायदा होतो. मी हा प्रश्न ह्यासाठी घेतला की महिला आर्थिक, आता कसं शहरामध्ये, खेड्यामध्ये ठीक आहे शेतीचे किंवा इतर ऑप्शन काहीतरी असतात, दुभती जनावरं पाळू शकतात, शहरामध्ये काहीतरी हाताला कामं लागत असतात ज्याच्यातनं आर्थिक घरचा एक थोडा गाडा चालतो त्यामुळे. आणि ही कामं करण्यासाठी एखादा उमेदवार, एखादा नेता पुढे आला तर महिलांना ते खरंच आपुलकीचं वाटतं की हे आपल्यासाठी फार चांगलं काम होतंय. महत्वाचं म्हणजे आता तुम्ही एवढं मोठं काम सुरू केलं, तिथं काम आपल्या प्रभागामध्ये जोरात आहे. आत्ता निवडणुकीसाठी तुमच्या डोक्यामध्ये काय अजेंडा किंवा कुठलं टार्गेट प्राधान्याने घेऊन तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचताय? ह्या बदललेल्या प्रभाग रचनेमध्ये किंवा याच्यामध्ये आपण माणसांच्या पर्यंत जातोय तो आमचा एक पक्षाचा जो काही एक अजेंडा आहे, जाहीरनामा आहे, पक्षाचं जे काही धोरण आहे हे आपण त्यांना समजावून सांगतो की बाबा येणाऱ्या काळामध्ये आपण सक्षमपणे सगळ्या योजना राबवू किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या पासून महिलांच्या ते अगदी आमच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पण त्यांना प्रत्येक स्तरावर कुठेतरी त्याला एक हे लागला पाहिजे. हे अजेंडा, पक्षाचा अजेंडा किंवा तुमच्या गटाचा अजेंडा शेवटी घेऊन तुम्हाला प्रत्येक उमेदवाराला जावंच लागणार आहे. कारण आपली आता जसं मुंबई महानगरपालिका असेल 1 सदस्यीय आहे, आपली ही 1 सदस्यीयच होती याच्या आधी, आता पहिल्यांदा ही बहुसदस्यीय झाली. 4 नगरसेवक 20 प्रभागामध्ये, 20 प्रभागात तर 5 नगरसेवक असणार आहेत. मिनी विधानसभा एक प्रकारची 25 ते 30 हजार मतदान प्रत्येक ठिकाणी आहे. तर इथं अजून एक प्रश्न मांडला जातो तो म्हणजे आर्थिक गणितांचा. इथं प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे आणि लोकही म्हणतात की आता पैसे घेणं देणं आणि याच्यातनं मतदान होणं, तर हे एक गणित आहे, ह्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे?
खरं तर तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. याच्या मागे प्रत्येक ठिकाणी वॉर्ड हा असायचा, सिंगल वॉर्ड हा 5,000 मतदारापर्यंत 6,000 मतदारापर्यंत असायचा. आता जी वॉर्ड रचना आहे, आमची तर वॉर्ड रचना आहे 26,422 मतदारांची. तर खऱ्या अर्थानं ही जी प्रभाग रचना आहे, 4 प्रभागांचा एक प्रभाग केलेला आहे, हे ह्यावर पक्षीय समीकरणं फार अवलंबून आहेत. पक्षीय किंवा गटाची समीकरण, पक्षीय किंवा गटाची समीकरणं फार अवलंबून आहेत. त्याच्या मागे काय व्हायचं, व्यक्ती बघून व्हायचं. खरं व्यक्ती केंद्रित आहे, मात्र 50% त्यामधला वाटा जो आहे तो पक्षाचा आणि गटाचा असणार आहे. आणि असं म्हणजे असं म्हणता येणार नाही की बाबा फक्त पैशाचीच गणितं चालतील किंवा काय, ही पक्षाची पण चालतील, पैशाची चालतील. खरं आजपर्यंत मला वाटतं की असं बोललं जातं की बाबा ह्याच्या मागं व्हायचं सिंगल प्रभागामध्ये किंवा काय, बाबा एखादा माणूस जर का एखादा व्यक्ती काम घेऊन गेला तर तू पैसे घेतलायस, तुझं काम कशाला घेऊन तो मिंद्यात अडकला. म्हणजे 500 रुपयासाठी 5 वर्ष मिंद्यात अडकला तो माणूस. त्यामुळे सुद्धा विकास कुठला जातो की आपली कामं होत असंही. खऱ्या अर्थानं हे तुमचं बरोबर आहे. मात्र आपण आपल्याकडून असा केव्हाच अजेंडा असा किंवा काय राबवलं नाही की बाबा कोण काय पैशासाठी करतंय किंवा काय करतंय, असं केव्हाच नाही. प्रत्येक मतदारांना आपण सन्मानाची वागणूक आजपर्यंत देत आलेलो आहे. आणि मतदारांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की बाबा आता वेळ आहे ह्या आमिषांना बळी पडू नये. नाही, खरंच हे फार मोठा वेळ आहे किंवा या आमिषांना बळी न पडता कुठं तर बाबा या कोल्हापूरच्या विकासासाठी आपण या पक्षीय लेवलला जी इलेक्शन चालू आहे याला आपण साथ द्यावं. नाही, हीच मोठी वेळ असते, ही गरज असते. ठीक आहे, विधानसभा लोकसभेला आपण थेट प्रत्येक उमेदवाराकडे त्या आपली कामं घेऊन जात नाही, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवाराकडेच प्रत्येक वेळेला आपण त्याच्या घरापर्यंत जात असतो. तर अशा गोष्टींना तरी बळी पडू नये आणि जिथं मग परत आपला विकास रखडणार आहे. एक ह्या प्रशासनाचा आणि नागरिकांच्या मधला दुवा म्हणून आपण काम करत असतो, एक नगरसेवक. मला तेच प्रश्न घ्यायचा की नगरसेवकाची व्याख्या तुमच्या दृष्टीने काय, प्रशासनाचा आणि नागरिकांच्या मधला एक दुवा की बाबा त्या प्रशासनापर्यंत जात असताना एक नागरिक डायरेक्ट जर का प्रशासनापर्यंत गेला तर त्याला थोडंफार अडचणी येतात किंवा एवढं त्याला माहिती जात नाही, मार्ग माहीत नसतो. मात्र नगरसेवकाच्या माध्यमातून जर का झालं तर त्याला एक प्रॉपर वे आणि त्याचा टाइम जात नाही, त्याचं काम होऊन जातं. डोक्याला स्ट्रेस राहत नाही की मी याच्याकडे गेलो तर ते तुम्ही करून घ्या. कुठल्याही नेत्याकडे त्याच्या बाबा एखाद्या खात्याकडे जर का काम असेल तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो. आज गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं लोकांचा हा खोळंबा झाला की बाबा बोलायचं तर कोणाला बोलायचं, नगरसेवक पण नाहीत आणि प्रशासनाकडे तर अधिकारी वेळेवर म्हणजे भेटत नाहीत, वेळेवर उत्तर मिळत नाही. थोडंफार उत्तर झालंय, परंतु माझा त्याला धरून तो मगाचा प्रश्न जो होता, नगरसेवकाची व्याख्या तुमच्या डोक्यामध्ये काय? खऱ्या अर्थानं या आपल्या भागातल्या सगळ्या नागरिकांची एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण करणं, त्यांच्या सुखादुखात आपण कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर राहणं, त्यांच्या अडीअडचणी तुम्ही वैयक्तिकरित्या असू देत किंवा काय त्या कॉर्पोरेशनच्या महानगरपालिका असू देत त्यांच्याबरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर एक जिव्हाळा तयार करणं, यात खऱ्या अर्थानं समाधान आहे. मला असं वाटतंय की नगरसेवक फक्त त्या याच्यापुरता नसावा. प्रत्येकांना असं वाटतं की बाबा नगरसेवक माझ्यापर्यंत यायला पाहिजे, माझ्याबरोबर बोलायला पाहिजे. बरोबर. तर तो एक जिव्हाळा आपण कायमस्वरूपी टिकवून ठेवला पाहिजे आणि त्यात खरं समाधान आहे असं मला वाटतं. नाही, मगापासूनच्या उत्तरामधनं दर्शकांना हा एक मुद्दा कळाला असेल की कोल्हापूरची जी विचारधारा आहे, जी कायमच वेगळ्या एक आदर्श राज्याला, राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला देत आली, तसा एक मुद्दा तुम्ही मगापासून सांगताय की उनं दुनं किंवा विरोधकांचं काहीतरी जुनं काढणं. बरोबर. हे तुमच्या डोक्यात नाही की ते असूही नये. कुठलाही माणूस आला तर त्याचं पहिल्यांदा काम, त्याची अडचण बघितली पाहिजे, ती सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे एक लोकप्रतिनिधी म्हणून. तर त्यामुळे एक चांगलं वातावरण राहतं, वितुष्ट राहत नाही किंवा ज्याच्यामुळे आता काही क्राईम घडत आहेत ते होत नाही. आणि गेल्या म्हणजे माझ्या एक 10-15 वर्षातल्या बघण्यामध्ये असं आहे की कुठल्याही प्रकारचा आमच्या इथं तसा उपद्रव माजत नाही. एक सलोखा आणि शांतता राखायचं काम आपण भागामध्ये करणं फार गरजेचं. आपला प्रभाग हा शांत व्यवस्थित राहायला पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, ज्याच्या प्रत्येक अडीअडचणीला आपण पुढे जातोय. माझा शेवटचा प्रश्न हाच असेल की मगाशी जसा आपण पहिला प्रश्न घेतला की तुम्हाला 7 दशकांचा म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांचा फार मोठा राजकीय वारसा, सामाजिक याचा कामाचा वारसा लाभलेला आहे. आता मोठी जबाबदारी आहे, तुम्ही रिंगणात उतरलेला आहात, आता युद्ध लांब नाहीये. 15 जानेवारीला निवडणूक होते, 16ला लगेच निकाल असणार. तर हा फार फार मोठी लढाई आहे आणि याच्यानंतर तुमच्यावरती मोठी जबाबदारी सुद्धा असते. बरोबर. तर एकंदरीत मग तो दृष्टिकोन कसा असणार आहे किंवा एकंदरीत मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मी हेच सांगतो की ही आता वेळ आहे की खऱ्या अर्थानं आपल्या कोल्हापूर शहरामध्ये बदल करण्याची.
जे कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना किंवा कोणत्याही एक नरेटिव्हला बळी न पडता या निवडणुकीला आमच्या युतीच्या सर्वच पक्षांना साथ द्यावी आणि आपण एक होणारा बदल हा येत्या काळात त्यांना दिसून येईल. देव देश धर्माबद्दल तुम्ही काय वेळ गोष्ट सांगत असता? नाही, देव देश धर्माबद्दल तर आता येणाऱ्या पिढीला आपण जागरूक ठेवणं किंवा एका बलिदानाची जी आहुती मिळालेली आहे, आपल्या देशाचा एक इतिहास आहे, आपल्या देशाचा फार मोठा वारसा आहे, फार मोठा वारसा आहे. बाबा, हे स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही. स्वातंत्र्य असंच मिळालं नाही. भारतावर कित्येक आक्रमणं झाली मोठी आणि त्यातनं हा भारत सावरलेला आहे. हा भारत स्वतंत्र व्हायसाठी ज्यांनी ज्यांनी जीवाची आहुती दिली आहे, एवढे एक राष्ट्रीय संत महात्मा होऊन गेले, ज्यांनी आपल्याला धर्माची वागणूक दिली, धर्माची शिकवण दिली. राष्ट्रप्रेमाची भावना सर्वच धर्मासाठी की बाबा राष्ट्रप्रेमाची भावना आपल्यामध्ये जागरूक होणं आणि येणाऱ्या पिढीला ते राष्ट्रप्रेम आपण शिकवणं हे कुठंतरी गरजेचं आहे. कारण आताची पिढी ही फक्त कामामध्ये आणि ह्याच्यामध्ये गुरफटलेली आहे, तर त्यांना थोडंफार आपल्या राष्ट्रप्रेमाबद्दल माहिती होणं हे पण गरजेचं आहे. बरोबर. आणि आपणच कुठंतरी तुम्ही म्हणता देव देश धर्मासाठी असं व धर्म रक्षती रक्षित आहात, आपण धर्माचं रक्षण केलं तर आपलं रक्षण धर्म करेल. बरोबर. आणि जो आपल्याला मोठा वारसा मिळालाय देशप्रेमाचा, देश सेवेचा, महात्म्यांच्या शिकवणीचा, त्याचा पायक होण्यासाठी आपण एका विचारधारेला बांधील राहायला पाहिजे. नक्की होईल असं तुमचं म्हणणं? नक्की नक्की नक्की. फार मोठी गोष्ट आहे. आता हे निवडणूक लांब नाही, तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. परंतु आता महत्वाचं म्हणजे तुम्ही असे काही प्रश्न होते की लोकांच्या मनामध्ये हे असतात, निवडणूक पैशासाठी लढवली जाते, लोकांनाही पैशाची फार मोठी किंवा इतर गोष्टींची आमिषे या दरम्यान दिली जातात आणि त्यानंतर त्या लोकांच्याकडे, त्या स्थानिकांच्याकडे, मतदारांच्याकडे बघितलं जात नाही. तर या सगळ्यांच्यावरती फार दिलखुलासपणे तुम्ही उत्तर दिलेत आणि मला तरी वाटतं फार समर्पक उत्तर आहेत. जसं तुम्ही एक सांगितलं की स्वतःचा व्यवसाय त्याच्यापेक्षा चांगला पैसा मिळवून देतो, तो स्वतःचा ऑलरेडी आहे आणि त्याच्यातनं इतर कुठली कोणाची झंझट नाही. तरी पण राजकारणात यासाठी यायचं आहे की सामाजिक गोष्टी, सामाजिक अडीअडचणीत लोकांच्या पुढे जाताना एक आनंद जो मिळतो, फार वेगळी गोष्ट. फार छान उत्तर दिलीत आणि फार मोठा वारसाही तुम्हाला आहे. त्यामुळं पुढच्या या निवडणुकीसाठी आता तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आपण इथं आलात त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.